कृत्य करतायत, पण मला वाटत नाही त्यांना त्याचा नक्की फायदा होईल असं. बरोबर आहे. संतोषजी, की आपण पाहिलं की 2-1 दिवसापूर्वी योगींनी येऊन इथे बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला. दुसऱ्या दिवशी माध्यमं अजित पवारांकडे गेली आणि त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की महाराष्ट्रात काय हा नारा चालणार नाही. आज त्यांनी असं म्हटलंय, आपल्या पक्षाची विचारधारा जी आहे काल आणि आजही फुले, आंबेडकर, शाहू यांचीच आहे आणि एक है तो सेफ आहे या नाऱ्यात आम्हाला काही गैर नाहीये असं त्यांनी म्हटलंय. 2 दिवसापूर्वी त्यांनी बटेंगे तो कटेंगे नाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांची वैचारिक कोंडी होते का कुठेतरी? निश्चितच. म्हणजे अजित पवार जेव्हापासून महायुतीत आलेले आहेत तेव्हापासूनच त्यांची खऱ्या अर्थाने वैचारिक कोंडी होते. कारण महायुतीतले भाजप आणि शिंदेची शिवसेना हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी पक्ष आहेत आणि त्यांनी ते कधीही लपवलेलं नाही आहे. त्या हिंदुत्वच्या विचारधारेवर चालणारे पक्ष आहेत. अजित पवार आणि त्यांचा पक्ष हा पारंपरिकरित्या सेक्युलर पक्ष आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस वैचारिकतेचा प्रश्न येतो त्यावेळेस हे दोन पक्ष कुठेतरी एका बाजूला, म्हणजे भाजप आणि शिवसेना हे एका बाजूला आणि अजित पवार हे दुसऱ्या बाजूला असं स्पष्ट दिसतं. आता बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ आहे या दोन्ही नाऱ्यामध्ये तसा काही फार मोठा फरक नाही आहे. म्हणजे फक्त एवढंच की एकामध्ये थोडी आक्रमकता आहे, दुसऱ्यामध्ये आक्रमकता नाही आहे. आता या दोन्ही नाऱ्यांमध्ये तसं काही नाही, पण बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर वादळ उठवण्यात आलं आणि हा हिंदुत्वाचा नारा आहे असं त्याला कुठेतरी एक शिक्का मारण्यात आला. आता हिंदुत्व हे म्हणजे हिंदुत्वाची जरी आम्ही हिंदुत्वासोबत किंवा हिंदुत्ववादी पक्षांसोबत असलो तरी आमची विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांचीच आहे असं अजित पवार सातत्याने सांगतात. म्हणजे आम्ही सेक्युलरच आहोत, आम्ही काही हिंदुत्ववादी नाही आहोत असं अजित पवार अगदी बेंबीच्या डेटापासून सांगत असतात. आणि या नाऱ्यामुळे बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर हिंदुत्वाचा शिक्का लागला आणि अजित पवारांची थोडीशी कुचंबना झाली आणि त्यामुळे त्यांनी हात लांब केले की बाबा हा नारा काही योग्य नाही. पण एक आहे तो सेफ आहे या नाऱ्यावर त्यांचा आक्षेप नाही आहे, कारण इथे ती आक्रमकता दिसत नाही आहे आणि कुठेतरी आपण वेगळे आहोत हे दाखवताना आपण त्यातून तुटणार नाही. नाहीतर महायुतीच्या प्रवाहातून अजितदादा तुटू शकतात, वेगळे जाऊ शकतात आणि ते त्यांना जायचं नसेल तर त्यांना कुठेतरी एक सुवर्णमध्य साधावा लागतो आणि तो मला वाटतं सुवर्णमध्य एक आहे तो सेफ आहे या घोषणेवर त्यांनी साधलेला आहे. बाकी अजितदादांची कुचंबना होते का तर निश्चितच वैचारिक कुचंबना त्यांची महायुतीमध्ये होतेच आहे. कारण ज्या पद्धतीने शिंदे आणि फडणवीस लीलया वावरत असतात किंवा वैचारिक बोलत असतात त्या पद्धतीने अजितदादांना मात्र तेवढं जमलेलं नाही आहे आणि ती अक्षरशः वैचारिक द्वंद्व त्यांचं आहे हेच म्हणावं लागेल. बरोबर आहे. शैलेंद्र सर, शरद